दशक्रिया विधीनिमित्त उपस्थित सर्व सज्जन माता बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आमचा प्रणाम. धर्मशास्त्राप्रमाणे हा विधी परोक्ष जीवनाच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी आपण ठेवतो. पण या परोक्ष जीवनामध्ये जो मूळ संदर्भ आहे की माणसाच्या जीवाला मुक्ती मिळावी, त्याच्या आत्म्याला सद्गती लाभावी, तर हे जे फळ आहे हे जीवनाच्या प्रवासात केलेल्या कर्माचं फळ आहे. आणि ते कर्म त्या व्यक्तीच्या कर्माच्या दृष्टीने ते फळ सांगितलेलं आहे. आपण सगळेजण जमतो, आपण सगळेजण भावना, आपल्या संवेदना, आपलं दुःख निवारण हे सगळं जरी सोपस्कार असला तरी मुळात भगवंताला ही आमची जी विनवणी असते तेव्हा यांच्या सत्कर्माच्या दृष्टीने यांच्या पुढच्या प्रवासात यांना सद्गती लाभो या दृष्टीने एका बापाच्या विषयी बाप कसा असावा, बापाची भूमिका कशी असावी, बापाचे गुण कसे असावेत, बापाचं कर्तव्य कसं असावं आणि बापाच्या कर्माने पिढ्यानपिढ्याचं कल्याण कसं होतं हे सांगताना तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की जो अभंग आपण आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडला, महाराज गाथेमध्ये म्हणतात, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा, ओटी येता हरे तापा ज्ञानदेव म्हणे बापा, मुनीच बाप असता ज्ञानी तसेच जन्मलो आम्ही घाणी, तुका म्हणे आम्ही पोटीचे बाळ माझी पुरवावी जन्माची आळ. आता या चार चरणाच्या अभंगामध्ये एका कर्तबगार बापाची जीवन पद्धती समजून सांगितलेली आहे. बाप असा असावा, पहिल्या चरणात सांगितलं जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. आता आपण जेव्हा दहाव्याला एखादं भाषण करतो, एखादी श्रद्धांजली वाहतो, तेव्हा एक विषय त्या व्यक्तीच्या आत्म्याच्या मोक्षाचा घेतो. यांना मोक्ष मिळो, यांना मुक्ती मिळो, या जीवाला सद्गती मिळो. पण तुकाराम महाराज म्हणतात तो बाप त्याच्या जीवनात असा वागावा, असा राहावा, असा कर्तबगार असावा की त्याच्या स्वतःच्या जीवाला तर मिळणारच आहे पण त्याच्या वंशाला मुक्ती देण्याचं काम करतो. आता इथं थोडा संदर्भ समजून घ्या. आम्ही परोक्ष जीवनाच्या दृष्टीने किती कामं करतो जीवनात, तर मृत्यूनंतरचे सगळे विधी करतो. पितृपंधरवाड्यामध्ये आमच्या पिढ्यानपिढ्याच्या वंश परंपरेमध्ये जे जे होऊन गेले त्यांच्या नावाने कराळ केल्या निवत आणि आगारटा घेतो. मग आता ही जी पद्धत आहे याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून जीवनावर काय परिणाम होत असतो याला महत्व आहे. असं सांगितलं जातं की ज्या ठिकाणी यांना ठेवलेलं आहे, आपल्या पूर्वजांना, आपल्या आज्याला पंजाला, आपल्या आजीला पंजीला ठेवलेलं आहे, त्या स्वर्गाच्या व्यवस्थेमध्ये वर्षातल्या 15 दिवस पितृपंधरवाड्यामध्ये ही स्वर्गाची दारं उघडी केली जातात
आणि त्यांना तुमच्या उत्तराधिकाऱ्यांच्या संपर्कात त्यांच्याच्या संवादात ठेवण्याचा राहण्याचा मार्ग दाखवला जातो. म्हणजे आपण जे जे काही उत्तर कर्म करतो, आपण जे जे काही इथं पितरांना जीव घालतो, हे त्यांच्यापर्यंत त्या काळात सहज पोचतं, मध्ये कुठेही अडथळे येत नाही. आता मी एक डॉक्टर आहे. एक डॉक्टर एका जीवनामध्ये त्याच्याबरोबर त्याच्या संपर्कात आलेल्या पेशंटच्या उपचारादरम्यान या जिवंत शरीरावर प्रयोग करतो. जिवंत शरीरातील रोगमुक्त जीवनाचा मार्ग कसा निर्माण करता येईल यावरती अभ्यास करतो. पण एक विषय मात्र शाश्वत आहे की डॉक्टर रुग्णाच्या शरीरावर इलाज करू शकतो, डॉक्टर रुग्णावर असणाऱ्या रोगावर इलाज करू शकतो, डॉक्टरला त्या रुग्णाच्या जीवावर कुठलाही इलाज करता येत नाही. आता हे वाक्य थोडं धाडसाचं वाटेल तुम्हाला, पण तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा, काय जाणो कैसी परी प्रारब्ध ते पुरी उरी, अंगी दैवत संचरे मग तेथे काय उरे, नवसे कन्या पुत्र होती तरी का करावे लागे पती. हे कोण म्हणतं? तुकाराम महाराज सांगतात की डॉक्टरने जर जीव वाचवायला ठरवलं तर देवाच्या पाया कोण पडेल? डॉक्टरच्याच पाया पडले. डॉक्टर साहेब तुम्हीच देव, तुम्ही डॉक्टर, तुम्ही 2 in 1 काम करून टाका. तुम्हीच मंत्री, तुम्हीच आमचे पालकमंत्री, दोन्ही तुम्हीच आहेत ना, मग धरा आता करा, तुमच्या पाया पडतो. पण डॉक्टरकडे पेशंट ऍडमिट केल्यानंतर नातेवाईक देवाच्या धावा का घेतात? कारण देव हा या प्रक्रियेतला सर्वात महत्वाचा आणि एकमेव घटक आहे. आता हे थोडं कोड आहे बरं का, हे कोड आहे. मग जर डॉक्टरच्या हातात जीव वाचवायचं नाहीच तर डॉक्टरकडे जायची गरज काय बाबा, असा एक प्रश्न आपल्याला पडेल ना. किंवा आपण जर समजा नशिबाने जर साथ दिलीच नाही तर माणसं जागणारच नाहीत, आणि नशिबाची साथ असेल तर माणसं मरणारच नाहीत. मग त्याचा उपचाराशी काय संबंध आहे? उपचाराने माणसं जगतात का? उपचार न केल्यामुळे माणसं मरतात का? असा एक संभ्रम, असं एक कोडं माणसाच्या बुद्धीला पडण्याची शक्यता आहे. आणि त्यात आता आपण ज्या ठिकाणी बसलो ही वैराग्य भूमी आहे. इथे आपण मोक्षाचा मार्ग शोधतोय. आमच्या डॉक्टरकीच्या शास्त्रात हे मोक्ष आत्मा याचा कुठे संदर्भ दिलेला नसतो. माणूस मरतो म्हणजे काय करतो? आमच्या शास्त्राप्रमाणे त्याचा श्वास आणि त्याचे हृदयाचे ठोके बंद पडतात, त्याच्या बाहुल्या विस्फारल्या जातात की ज्या पुन्हा कधीच कशानेच आकुंचित होत नाहीत. असं जिथं घडतं तिथं आम्ही जाहीर करतो, घोषित करतो. बघा, मृत्यू हा वैद्यक शास्त्राला एक आव्हान म्हणून दिलेला आहे. जसं एखाद्या निवडणुकीचा निकाल जाहीर करताना तो निर्णय अधिकारी घोषित करतो की यांना निवडून दिले, हे निवडून आले असे मी घोषित करतो. मग दुसरा कोणीतरी अपिलात जातो, पुनर्मोजणीची अपील करतो, आणि मग कधी कधी काय होतं, एखादा निवडून आलेला पडतो आणि पडलेला एखादा निवडून येतो, मग तो म्हणतो परत निर्णय बदलला. बघा बरं का, आता हे विषय थोडा तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच ऐकायला आला असेल, परंतु हा महत्वाचा विषय आहे. तसं डॉक्टर ज्यावेळेस त्याच्याकडे पेशंट जातो आणि डॉक्टर पाहतो की याचा श्वास बंद आहे, याचे हृदयाचे ठोके बंद आहे, याच्या हृदयाच्या आलेखाला सपाट अशी रेषा आहे, याच्या डोळ्याच्या बाहुल्या विस्फारलेल्या आहे, त्यावेळेस मृत्यूचा दाखला दिला जातो.
डॉक्टर असं जाहीर करतो, आय डिक्लेअर्ड ही ॲज एक्सपायर्ड. मी घोषित केलं की हा मृत आहे. आता इथं घोटाळा आहे. बऱ्याच पेपरमध्ये तुम्ही असं वाचाल की एक पोरग तानं बाळ होतं आणि ते गेलं म्हणून डॉक्टरनी जाहीर केलं आणि ते टाकलं डिक्कीमध्ये आणि थोड्या वेळाने त्याला घेऊन चालले आणि कन्याचा आवाज आला. मग कोण कणतंय? मग डिक्कीत पाहिलं तर ते बाळ कणत होतं, ते बाळ श्वास घेत होतं. आता मध्ये 8 दिवसापूर्वी कुठेतरी एक व्हायरल असे व्हॉट्सअपला बातमी होती की एक बाबा गेले म्हणून जाहीर केले आणि थोड्या वेळाने ते जिवंत होते. बघा, ही सत्य घटना डर आहे. हे काय म्हणजे फेक न्यूज नसेल ना. मग सत्य असेल तर मग त्या डॉक्टरची चूक झाली का? त्या डॉक्टरनी काय केलं होतं? घोषित केलं होतं. मग इथं आमचा विषय थोडासा अध्यात्माचा समजून घ्या. अध्यात्मशास्त्राप्रमाणे ही प्राणज्योत जी आहे ना, प्राणज्योत ही अशी एका सेकंदात क्षणात मावळत नाही. आपण एखाद्या समईला जर फुंकर मारून विझवली ना तर त्याची ज्योत विझते, पण त्याची पेटलेली वात विझत नाही. तिच्यावरती एक जाळ छोटासा राहतो. आपण जर थोड्या वेळाने अजून फुंकर मारली तर ती परत प्रज्वलित होऊ शकते. आता पुन्हा बारीक विषय बरं का, पहिल्यांदाच सांगतोय. तुमच्या परिसरात कदाचित ही पहिलीच आपली प्रसंगाची बाजू असेल. या शरीरामध्ये असणाऱ्या प्राणशक्तीचे एकूण 10 प्रकार पडतात. 10 व्यवस्था आहेत, 10 तुकडे आहेत. जसे आपण भाऊकीला वाटण्या करतो ना, ही एका बापाला 4 पोरं असले की 4 भावाच्या 4 वाटण्या तयार करतो आणि मग 4 वाटण्याला 4 मालक ठेवतो. तसं या शरीरामध्ये असणाऱ्या प्राणशक्तीचे 10 भाग आहेत. त्यांना दशप्राण असं म्हणतात. आता बघा बरं का, त्यापैकी ज्या क्षणी या जीवाची या शरीरापासून विलगीकरणाची प्रक्रिया सुरू होते, त्या क्षणी या देहातील पंचप्राण निघून जातात. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ 5 उरतात. आता हे शास्त्र विज्ञानात आणि विज्ञानातून आम्हाला व्यवहारात समजून घ्यावं लागेल. प्राण, व्यान, उदान, अपान आणि समान हे पंचप्राण महाप्राण म्हणून सांगितलेले आहेत. हे मृत्यूक समयी निघून जातात. यांच्या जाण्यानं मृत्यूची प्राथमिक तयारी होते. आता प्राथमिक आणि अंतिम याच्यातला फरक समजून घ्या. आपण या व्यक्तीचा, या शिवाजीरावांचा अंत्यविधी केलेला आहे, दहन कर्म केलेलं आहे. तरी ब्राह्मण इथं आज काय करतो? त्याच्या अस्थी घेऊन या आणि त्या अस्थीला काय करतो? अग्नी डाग देतो. म्हणजे त्यांचा अंत्यविधी कधी करतो? 10व्याच्या दिवशी पुन्हा अंत्यविधी करतो. आता हे काय भानगड आहे? एकदा एक माणूस त्याचं दहन कर्म संपलं, दुसऱ्या दिवशी सावडताना रक्षा काढली, रक्षाही समर्पित केली. काय राहिलं? ब्राह्मण म्हणतो नाही, ज्या अस्थी गोळा केल्या ना त्या घेऊन या. कशाला घेऊन या? त्यांचं पुन्हा अग्निकर्म करायचंय. मग या देहामध्ये उरलेले 5 प्राण, त्यांची नावं पण शास्त्रामध्ये दिली आहे, का बोगस नाहीये. नाग, कुर्म, कुंकल, देवदत्त आणि धनंजय. आता तुम्ही पहिल्यांदाच ऐकला ही नावं. यांना उपप्राण असं म्हणतात. उपप्राण. यापैकी सावडायच्या दिवशी एक निघून जातो. ज्या दिवशी आपण सावडतो या 5 पैकी एक उपप्राण निघून जातो. तिसऱ्या दिवशी यातला दुसरा निघून जातो. 7व्या दिवशी बरोबर 2 निघून जातात. आणि दशक्रियेच्या क्षणी ज्या वेळेस काकस्पर्श झाल्याचं आपण चिंतन करतो, त्या क्षणी या 5 उपप्राणापैकी धनंजय नावाचा प्राण हा त्या निघून गेलेला असतो.
आता कुठून निघून गेलेला असतो? तुम्ही तर म्हणता देह राहिला नाही. मग या व्यवस्थेमध्ये त्या प्राणाची जी व्यवस्था आहे ती त्या गावात, म्हणून तर आपण ज्यांनी पाणी पाजलं त्याला वेश शक्यतो ओलांडण्याची परवानगी देत नाही. त्यांनी काय जे करायचं ते विशीच्या आत करायचं. 10वा झाल्यानंतर, सुतक फिटल्यानंतर त्यांनी दुसऱ्या गावाला जायला हरकत नाही. कारण त्याचा आत्मा, ज्या व्यक्तीची मृत्यू झाला, ज्या व्यक्तीचा, त्याचा आत्मा धर्मशास्त्राप्रमाणे 10 दिवस त्याच भागात, त्याच गावात राहतो आणि मग तो या परलोकाच्या प्रवासाला जातो. आता एक विषय महत्वाचा आहे की अशी इतिहासामध्ये नोंद आहे की एका युद्धामध्ये काही योद्धे धारातीर्थी पडले होते आणि मग एक ऋषी आले, त्यांच्या हातात कमंडलू होतं, त्याच्यात अमृत होतं, त्यांनी अमृत शिंपडलं आणि ते सगळे उठून बसले. आता असं कमंडलू आणि असं अमृत जर आमच्यासारख्या कोणाकडे असेल तर त्याला जाहिरातीची काय करायची, कुठं करायची? असं असू शकतं का? अशी शक्यता आहे का? यावरती थोडा वैज्ञानिक विचार करण्याची गरज आहे. जर एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे डोळे 24 तास जिवंत राहत असतील आणि 24 तासाच्या आत त्याच्या डोळ्याला आपण दुसऱ्या डोळ्यात प्रतिस्थापित करत असू, ज्याचा मेंदू मृत झाला आहे, ज्याचा ब्रेन डेड झाला आहे, असा माणूस मृत नसतो, पण त्याचा मेंदू मृत असतो. अशा माणसाची किडनी, अशा माणसाचं लिव्हर, अशा माणसाचं हृदय जर आपण एखाद्या त्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केलं तर तो माणूस पुन्हा पूर्वीसारखा तंदुरुस्त होतो. जे की मृत झालेल्या मेंदूचा माणूस एक ना एक दिवस 100 आणि 100% मरणारच आहे हे आपल्याला माहित असतं. आता इथे हे शास्त्र थोडं समजून घ्या. या मनुष्याला या परोक्ष जीवनाचा अभ्यास का सांगितला? की मृत्यूनंतर स्वर्ग आहे, मृत्यूनंतर नरक आहे, मृत्यूनंतर मृत्यू लोकात पुन्हा जन्म आहे. हे 84 लक्ष योनीचं जे चित्र मांडलं गेलं, हे कुणीतरी एखाद्या साहित्यातील ऋषी मुनी परंपरेमधील तपस्वी माणसाने दिलेलं हे चिंतन असेल तर ते कुठेतरी वास्तवात आहे ना. की जर माणूस मृत्यूनंतर त्याच्या प्रवासाचा, योजनेचा मार्ग समजून घेऊ शकत असेल तर त्याला जिवंतपणी सुद्धा त्याच्याबद्दल योजना आखण्याचा विचार करणं गरजेचं आहे. आता दुर्दैवाने ही जी पिढी आली ना आमची, आधुनिक काळातील आमचा समाज हा भौतिक गोष्टींवर विश्वास ठेवणारा समाज आहे. म्हणजे धर्मामध्ये 2 प्रकारची माणसं सांगितलेली आहेत. 2च प्रकारची माणसं. एक आहे ईश्वरनिष्ठ, माऊली आपल्या पसायदानात म्हणतात ना, ईश्वरनिष्ठांची मांडी आली. आता ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण? की ज्याने 100 आणि 100% ईश्वर तत्वावर विश्वास ठेवून काम चालू केलं तो ईश्वरनिष्ठ आहे. आता ह्याच्यात थोडासा अभ्यास आम्हाला विज्ञान दृष्टीने करण्याची गरज आहे. आम्ही आमच्या आयुष्यात जे कर्म करतो, कर्म सिद्धांताप्रमाणे जे कर्म करतो, ते चांगलं असू द्या, ते नैतिक असू द्या, ते पवित्र असू द्या, ते पुण्याचं असू द्या,
समाजाच्या कल्याणाचा असू द्या, पण कर्म आणि कर्माचा परिणाम याचं शास्त्र अजून विकसित झालं नाही किंवा ते सिद्ध करता आलं नाही. कारण या निसर्गामध्ये कर्म कर्ता, कर्मभूमी आणि कर्मफल यापैकी कर्ता एक घटक आहे. उरलेले घटकांचे परिणाम कर्मफलावर होत असतात. आता हे पण थोडा अभ्यास करा, त्याच्यावर थोडा अभ्यास करूयात. की भगवद्गीता जेव्हा एक सिद्धांत शाश्वत सांगते, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभी माते संग अस्तु अकर्माणी. आता हे थोडं, तुम्ही सगळी हुशार मंडळी आहात आणि समजदार मंडळी आहात. विज्ञान आणि श्रद्धा यांचा संगम जोपर्यंत नाही तोपर्यंत जीवनाचा आनंद नाही. श्रद्धा ही अत्यावश्यक गोष्ट आहे, कारण श्रद्धा आणि विश्वास यावर धर्म टिकतो. अंधश्रद्धा आणि अंधविश्वास कदाचित माणसाला अडचणीत आणत असतात. प्रत्येक कर्मकांडामध्ये श्रद्धा आणि विश्वास ठेवूनच आपण कर्मकांड करतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी कावळा शिवला नाही तर लोकांची चुटपुट लागते, का बरं कावळा शिवला नाही, का बरं कावळा शिवला नाही. आता खरं पाहिलं तर विज्ञानामध्ये या गोष्टीला फार महत्व नसतं, पण आपल्या मनामध्ये एक शंकाची पाल चुचपुचते. आपण नेहमी विचार करतो की काहीतरी राहिलं, काहीतरी अपूर्ण आहे. आता मुळातच माऊली आधीच सांगतात की लटिका हा संसार आहे, कोणाचा पूर्ण झालाच नाही. या जगात ज्यांनी ज्यांनी संसार मांडले असा कोणताच माणूस नाही की ज्याचा संसार पूर्ण झाला. का नाही झाला? कारण संसार ही भोग दृष्टीने विचार करणारी गोष्ट आहे की जी कधीच पूर्ण होत नाही. भोगान भुक्तो वयमेव भुक्ता, तपोन तप्तो वयमेव तप्ता, तृष्णेन जीर्णे वयमेव जीर्णा, कालान याती वयमेव यातः. आता हे थोडं संस्कृत आहे. मराठीमध्ये गैरसमज आपला फार मोठा आहे की आपण भोग भोगतोय. चला एखाद्याच्याकडं सोफा सेट आहे, एखाद्याच्याकडे दिवाण आहे, एखादा मस्तपैकी एअर कंडिशन मध्ये झोपलाय आणि मला स्वतःला फार म्हणजे या सगळ्या उपभोगाच्या वस्तू त्याचा मी भोग घेत आहे असा त्याला एक विलासी स्वप्न पडतं की आहे बघा काय असू दे, पण मला बघा मला किती मी किती या सगळ्या भोगाचा भोग घेतोय, भोग वस्तूचा. शास्त्र सांगतं माणसाचा हा भ्रम आहे की माणूस भोग भोगतोय, पण या ऋषींनी सांगितलं की सत्य हे आहे की भोगच माणसाला भोगत असतो. आता बघा बरं का, हे थोडस वाक्यातनं थोडासा शब्दच्छल लक्षात घ्या. एखादा माणूस सुखी आणि विलासी जीवनामध्ये मद्यप्राशन करतो, दारूचा घोट घेतो आणि त्याच्या मनातले तरंग मोठे फवारे उडत असतात आणि त्याला दारूचा आधार मिळतो आणि मग त्याच्या फवाऱ्याची ताकद वाढते. मग तो कल्पना विश्वामध्ये रममान होतो. दारूची ती अंमल 4-5 तासामध्ये तो एकदम स्वतःला सुखी, समाधानी, आनंदी आणि स्वतःला राजा समजत असतो. बरोबर का? ही थोडीशी एक वास्तववादी परिस्थिती समजून घ्या. मग पुन्हा अंमल कमी झाला की पुन्हा वास्तवात येतो, पुन्हा आपल्या समाजातल्या सगळ्या सुखदुःखामध्ये, सगळ्या या सामाजिक कर्मामध्ये राहतो आणि मग त्याला अचानक आठवतो की हे वैतागलो मी रोजचं काम. मग आठवड्यातून 1 दिवस, महिन्यातून 1 दिवस, वर्षातून 1 दिवस हे थोडंसं आनंददायी अशा परिस्थितीचा आपण आनंद घ्यावा
असं समजून तो पुन्हा पुन्हा त्या गोष्टीकडे आकर्षित होतो. आणि मग एकच प्याला नाटकामध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा प्रवास पाहिला की माणूस एकदा का तो त्या विषयाच्या आहारी गेला की मग तो विषय त्याच्यावरती अंमल करायला सुरू करतो. मग पुढे काय होतं, हा पेताळ इतका आहारी जातो की जर याला दारू मिळाली नाही त्याचे हातपाय थरथर कापायला लागतात. जर 4 तास 5 तास 6 तास जर नाही मिळाली तर हा वैतागून क्रूरता एकदम असे चिडचिड करायला लागतो. आणि त्याच्याही पलीकडे जर 10-15 तास मिळाली नाही तर याला फिटचा आजार होतो. फिट आणि त्या फिटवरती दारू हाच उपाय. ज्याला दारू न मिळाल्यामुळे फिट येते त्याला दारू द्यावी लागते आणि मग त्याची फिट जाते. मग आता सांगा याच्यात जिंकलं कोण? दारू जिंकली का हा जिंकला? दारू जिंकली. दारू म्हणली तुला परावलंबी केला की नाही, तू स्वावलंबी होता की नाही. मग असाच प्रकार विषयाला जीवनामध्ये ज्याने व्यसन म्हणून स्वीकारलं त्याच्या जीवनात असाच पराभव होत राहतो. कोण म्हणतं भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्ण सांगतो, ध्यायते विषयान पुंसा संगतेशोपजायते संगात संजायते कामान कामात क्रोध अभिजायते क्रोधात भवति सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यन्ति. सज्जन हो, वेळ कमी असतो ना, थोडा वेळ आहे, पण थोड्या वेळात हे कोडं उलगडायचं आपल्याला. म्हणून ही एक थोडी सूचना या अभंगातून मिळाली म्हणून तुमच्यापाशी मांडतो. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीला जावा. जर एखाद्या माणसाने एखाद्या पिढीमध्ये एखादी चूक केली तर त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्या भोगावा लागतो. पिढ्यानपिढ्या भोगावा लागतो. याच्यासाठी आपल्याकडे समाजामध्ये ज्या 2 व्यवस्था आहेत ना, 2 व्यवस्था की आपल्या सकल समाजामध्ये समाज मोठा आहे पण काही लोक म्हणतात हे त्याच्यातले हे ह्याच्यातले, यांची आमची सोयरीक होत नाही, यांचं आमचं जमत नाही. आता बऱ्याच वेळा बारीक अभ्यास करून 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 असं लक्षात आलं काय हो यांचा काय दोष आहे. यांच्या बापांनी काही चूक केली नाही, यांच्या आईने काही केली नाही. आठवतात जेवढ्या पिढ्या जेवढ्या खाणेसुमारीत सापडतात, जेवढ्या सर्च रिपोर्टमध्ये मागचा इतिहास पाहतो तोपर्यंत कुठेच काही सापडत नाही. अनेक पिढ्यापूर्वी कोणत्या तरी एखाद्या पिढीत धर्मबाह्य आणि समाजबाह्य कर्म घडलेलं असेल तर अशा कुटुंबाला अशा व्यवस्थेमध्ये बाहेर काढलं जातं. आणि मग त्याचे बाहेर काढण्याचे परिणाम, जसं सभागृहात 2 तास निलंबित केलं, या आमदाराला 5 दिवस निलंबित केलं, तसं या धर्मसभेमध्ये या कुटुंब व्यवस्थेतील या सगळ्या सकल समाजात त्यांना पिढ्यानपिढ्या बाहेर काढलं गेलं. दोष कोणाचा? ना या माणसाचा, ना याच्या बापाचा, ना याच्या आजाचा. कुठेतरी काहीतरी ते कोणाला माहित पण नाही, त्या कोणाला आज पण माहित पण नाही की नेमकं काय कारण घडलं होतं म्हणून यांचं कुळ इकडे घातलं. पण एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे, काहीतरी घडलं पण त्याचे दुष्परिणाम कोणाला भोगावे लागले? वर्तमान काळातल्या पिढ्यांना भोगावे लागतात. याचा अर्थ चूक ही चूकच असते आणि ती चूक फक्त व्यक्तिगत नसून या धर्मशास्त्राप्रमाणे सार्वजनिक व्यवस्थेवर परिणाम करणारी असते. आता हे एवढं स्पष्ट का सांगतो तुम्हाला? कारण धर्म हा या समाजाला अनेक युग आनंद आणि सुख देण्यासाठी निर्माण केला गेला. युगानुयुगे सुख मिळावं, युगानुयुगे समाजामध्ये दुःख नाश करावा. सर्वे अत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिदपि दुःखं भाग्यते. अरे हे नुसतं अभंग म्हणायचे, नुसते श्लोक म्हणायचे आणि स्तोत्र म्हणायचे, याच्यातून समाज सुधरेल का? नाही. गीता नवे पारायणासी वाचता वाट दावी जनासी समळ बदलवी जीवनासी मनी घेता अर्थ तिचा.
याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जोपर्यंत नाही तोपर्यंत समाजाचं परिवर्तन नाही. अभंग गायचे, अभंग ऐकायचे, अभंगाचं निरूपण करायचं आणि ते कोणाला समजून सांगायचं? सांगणाऱ्यालाही काही त्याच्यावर परिणाम नाही आणि जो सांगतो त्याच्यावरही परिणाम नाही, जो ऐकतो त्याच्यावर नाही. म्हणले देवाचं असतं आणि देवाच्या नावानेच करायचं. पण या देवाच्या माध्यमातून, या अधिष्ठानातून जे काही चिंतन आहे ते आपल्या व्यवहारात परिवर्तित होण्याची गरज असते. आणि म्हणून तर या परिवर्तनाच्या प्रक्रियेला धर्माची जोड अधिष्ठान रूपाने राहिली नाही. जे जे संशोधन चालू आहे या भूतलावर माणसाने आपल्या बुद्धीने या भौतिक जगताचा कायापालट केला, प्रचंड कायापालट केला. विज्ञानात इतकी प्रगती झाली, इतकी प्रगती झाली की आज माणसाला जे मागच्या 50 वर्षापूर्वी जे अशक्य वाटत होतं, जे स्वप्नवत वाटत होतं, ते वर्तमान काळामध्ये व्यवहारात आलं. स्वप्न वाटत होतं पूर्वी, आता ते व्यवहारात आलं. की हे कसं शक्य आहे? जिथे संपर्क नाही, जिथे प्रत्यक्ष नाही, तिथेही संपर्क होऊ शकला. जेव्हा संपर्कात आम्हाला अद्भुत अशी किमया साधता आली. पण हे जरी सत्य असेल तरी हे लागलेले संशोधन, बदललेले विषय, बदललेले आधुनिक तंत्रज्ञान ही धर्माच्या कसोटीवर पाप आणि पुण्य याच्यावर तपासून पाहिली गेली का, याचं उत्तर फार महत्वाचं असतं. एखाद्या गोष्टीची गती बघा, आता 4-8 दिवसावर संक्रांत आली, अजूनही लोक पंचांग पाहतात आणि कोणत्या तरी जाणत्याकडे जातात की संक्रांत कशावर बसून येणार आहे. बघा, संक्रांत कशावर बसून येणार आहे म्हणले. मग कुणी म्हणलं यंदाची संक्रांत उंदरावर आहे, यंदाची संक्रांत ही घोड्यावर आहे, यंदाची संक्रांत हत्तीवर आहे, मोरावर आहे, उंटावर आहे. जे काही वाहन ही देवाच्या या सगळ्या प्रवासामधल्या योजनेपैकी आहेत. आणि मग तो त्याच्याबद्दल भविष्य सांगतो की यंदा पिकांची रोगराई वाढणार आहे, यंदा सगळ्या गावात उंदरं होतील, यंदा सगळ्या घराला पक्षी लागतील. आणि मग हे का सांगतो? ते कुठेतरी पंचांगात मागचं जुनं पूर्वीचं ते लिहिलेलं असतं, ते पाहतो. आता वर्तमान काळात घोडे फक्त कुठल्या तरी एखाद्या तबेल्यात कुठल्या तरी रेस कोर्सवर दिसतात. वर्तमान काळामध्ये हत्ती प्रवासाचं साधन म्हणून कोणी वापरत नाही. वर्तमान काळामध्ये या प्रवासाच्या योजनेमध्ये जे जे आमच्या धर्मामध्ये दिलेली साधनं आहेत त्याचा कुठेही वापर केला जात नाही. आज आपण जी साधनं वापरतो ही सगळी स्वयंचलित साधनं आहेत, ही भौतिक साधनं आहेत. याच्यामध्ये कुठेही जीवाचा विषय येत नाही. जर एखादा चेतक घोडा त्याच्या मालकाला घेऊन जर रणांगणात जात असेल तर कदाचित मालकाला झोप लागली तर तो घोडा झोपत नव्हता, कारण तो जिवंत घोडा होता. त्याच्यावर प्रवास करताना अपघाताची शक्यता अत्यंत नगण्य होती. पण आपण ज्या गाडीत बसतो, आपली गाडी बुद्धिवान नाही, आपल्या गाडीला आपल्या बुद्धीने आपण चालवतो आणि आपल्याला झोप लागली की त्या गाडीला माहित नसतं की याला झोप लागली. मग आपण त्या झोपेत गाडीत कुठेतरी खड्ड्यात आदळतो मरतो. मग ही विज्ञानाची प्रगती आणि आमच्या धर्माने दिलेली आमची संसाधनं यामध्ये जी तफावत झाली, याच्यातनं अकाली मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढलं. अकाली मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढलं. 2 माणसं पळता पळता एकमेकाला धडकून मारण्याचं प्रमाण जवळपास 0 आहे. 2 घोड्यावरती असणारे प्रवासी किती लांबच्या प्रवासाला निघाले आणि समोरासमोर घोडे एकमेकाला टक्कर आली आणि म्हणून माणसं मेली. असं इतिहासात उदाहरण तुम्ही वाचलं का कधी? किंवा अमक्या युगात महाभारतामध्ये असा अपघात झाला की इकडून घोडे चालले होते, तिकडून घोडे येत होते आणि 2 घोडेस्वार एकमेकाला आदळून 2 घोडे मेले आणि 2 घोडेस्वार मेले. मग ही जी शाश्वत, आता शाश्वत शब्द बऱ्यापैकी समाजाला आता या सरकारने रूढ करून ठेवलेला असतो ना कुठेतरी. शाश्वत प्रवासाची योजना ही धर्माची पायरी आहे. आणि आम्ही ज्या आता भौतिक गोष्टींवरती विश्वास ठेवून भौतिक प्रगतीचा मार्ग स्वीकारलाय, ही पळापळी आमच्या जीवेला आमच्याच हाताने निर्माण केलेला धोका आहे. म्हणून
पूर्वीच्या पिढ्यांमध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये एक बदल मात्र समजून घ्या. पूर्वी फार थोडे लोक अकाली मरायचे, फार थोडे लोक अकाली मरायचे की 40व्या वर्षी, 25व्या वर्षी, 20व्या वर्षी फार थोडे लोक मरायचे. जे मरायचे त्यातले बरेचसे साथीच्या रोगाने मरायचे, बरेचसे साथीच्या रोगाने मरायचे आणि उरलेले रणांगणात जाऊन मरायचे. परंतु आज ही चित्र बदललेलं आहे. पूर्वी आमचे आजे पंजे, जर तुम्ही इतिहासामध्ये तुमच्याच खानदानीचा इतिहास पाहिला तर कुणाचा आजा 125 वर्षे जगला, कुणाची आजी 110 वर्षे जगली, पण म्हातारपणापर्यंत त्यांचे डोळे शाबूत होते, त्यांचे इंद्रिय शाबूत होते, त्यांचे अवयव शाबूत होते, त्यांची पचन संस्था चांगली काम करत होती. मरेपर्यंत त्यांना डॉक्टर नावाचा गोष्ट, वैद्य नावाची गोष्ट कधीही भेटली नाही किंवा त्यांना भेटण्याला कधी गरज लागली नाही. हे सगळं आपण का ऐकतो? कारण त्यांच्या काळात या जीवाला धर्माच्या मार्गाने जगण्याची सवय होती. आणि धर्म माणसाला काय देतो? आता हे थोडस छोट्या शब्दात सांगतो की जो माणूस धर्माचं पालन करतो, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीजे वाढावं या नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाळ फिरे, नाही बिडभार तुका म्हणे साना थोर. जो माणूस आयुष्यभर धर्म परंपरा, धर्मातली सगळी व्यवस्था याचं काटेकोर पालन करतो, त्या माणसाला त्याच्या आयुष्यात, त्याच्या जीवनात काय मिळतं? एका ऋषीने सांगितलं, दीर्घमायू स्मृती मेधा आरोग्यम तरुणम वयः. ती माणसं दीर्घायुष्य असतात जी धर्माचं पालन करतात. आता पुन्हा एक शब्द सांगतो की आयुष्याचा धर्माशी काय संबंध आहे? धर्मपालन म्हणजे निसर्गात माणूस निसर्गाचा घटक म्हणून जन्माला आला हे मान्य करून निसर्गाच्या सानिध्यात जास्त काळ जगणारा माणूस दीर्घायुष्य असतो आणि निसर्गाच्या विरुद्ध जगणारा माणूस अल्पायुष्य ठरतो. बघा, आता हे डॉक्टर म्हणून तुम्हाला मी सांगतो की एवढा सुधारणा झाल्या, एवढे बदल झाले, तरी माणसाचं जीवन कमी का होत चाललं? माणसाचं आयुर्मान कमी का होत चाललं? ज्याला पूर्वी सहस्र आयुष्य होतं, या माणसाला असं इतिहासात लिहिलं की 1000 वर्ष माणूस जगायचा. मग असं लिहिलं की माणूस 1 शतक वर्ष जगायचा. आणि आज माणसं 60च्या पुढे गेली तर माणूस म्हणतो म्हातारा होऊन गेला, म्हातारा होऊन गेला. आता 60च्या पुढे म्हातारपण कधी आणलं माणसाने? हे सगळं कमी वयात म्हातारपण का आलं? लवकर वृद्ध व्हायला का लागले? 40व्या वर्षी मोतीबिंदू का पिकायला लागले? 25व्या वर्षी गुडघे रोग का व्हायला लागले? याचं थोडं चिंतन अध्यात्मात समजून घ्या. आमच्या डॉक्टरकीचं एक वैशिष्ट्य आहे, आमचं डॉक्टरकीचं शास्त्र हे मुळातच अपूर्ण शास्त्र आहे, अपूर्ण शास्त्र आहे. आज एवढे शोध लागलेत ना, एवढे शोध लागलेत. मी डॉक्टर म्हणजे सहज डॉक्टर नाही, मी MD पुणे विद्यापीठाचा 1994 सालचा गोल्ड मेडलिस्ट आहे. मी तुम्हाला आजच्या सकाळच्या 8 वाजेपर्यंतची ताजी बातमी सांगतो की डॉक्टरकी शास्त्रामध्ये 70% आजाराचं कारण शास्त्रालाच माहित नाही. आमच्या पुस्तकात लिहिलेलं असतं आजार आणि पुढे लिहिलं असतं कारण. आता इंग्लिशमध्ये त्याचं वाक्य सांगतो, अननोन इटिओलॉजी, अननोन इटिओलॉजी. आता अननोन इटिओलॉजी म्हणजे काय? याचं कारण माहित नाही. मग असं जर डॉक्टरकी शास्त्रालाच माहित नाही तर डॉक्टरला त्यातली त्यात काय माहित असायचं? जे शास्त्र जाणत नाही तर ते शास्त्राच्या जाणत्याला काय माहित असायचं? वैद्यक शास्त्रामध्ये ही सगळ्यात मोठी कमतरता आहे. अजून एक वैद्यक शास्त्रामधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एखाद्या औषधाचा एखाद्या व्यक्तीवर परिणाम होईल की दुष्परिणाम होईल हे डॉक्टरला तोपर्यंत माहित नसतं जोपर्यंत घडत नाही. म्हणजे एखादी जुलाबाची गोळी खाल्ली आणि खाजव आली आणि मग तो डॉक्टरकडे गेला, म्हणला तुला ॲलर्जी झाली. गोळी कोणी दिली? डॉक्टरनी. खाजव कोणाला आली? पेशंटला. कशासाठी दिली? नीट होण्यासाठी. त्रास का झाला? डॉक्टरला काय माहिती आलं याची ॲलर्जी म्हणून. असे 100% औषधं आहेत की ज्याची ॲलर्जी कुणाला आहे आणि कुणाला नाही हे सापडणारं, हे शोधून काढणारं यंत्र, मशीन किंवा हे शोधणारं
कुठल्याही प्रकारचं साधन आमच्याकडे उपलब्ध नाही आणि ही सगळ्यात मोठी आमच्या वैद्यक शास्त्राची शोकांतिका आहे. आणि म्हणून तर संत परंपरेमध्ये याचा शोध फार पूर्वी सांगितला. जे जे असेल प्रारब्धी तेन चुकेल कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेषा प्रगटे, न कळे पुढील होणार भूत भविष्या विचार, कर्म धर्म तदनुसार भोगणे लागे सर्वथा. ऐसा लिहून गेला विधाता, मग कासया करावी ते चिंता, आपुलिया संचिता कर्मरेषा प्रभाव. जैसे असेल आचरण घडले असेल पाप पुण्य, तैसे सानुकूल होतील कर्म. मान अपमान जन करिता, काळ अनुकूल अथवा प्रतिकूल, परी सोडू नये आपले धैर्य बळ. अनाचारी मन केवळ नये बाटू सर्वथा, अखंड वाणी हरिस्मरणी, सुख विश्रांती कीर्तनी, संत म्हणती मनुष्य जन्म दुर्लभ. आता हे एवढं मोठं अभंग, अर्थ काय याचा? अर्थ याचा आहे की मनुष्य हा स्वावलंबी नाही, मनुष्य कधी स्वावलंबी होऊ शकत नाही. कित्येक कुटुंबामध्ये आजची शोकांतिका आहे. बायकोचे रिपोर्ट नॉर्मल, नवऱ्याचे रिपोर्ट नॉर्मल, तरी 20-20 वर्ष त्यांच्या कुटुंबात संतान प्राप्ती होत नाही. वैद्यक शास्त्राकडे तुम्ही किती शोध लावले तर म्हणतात नाही राव, ते सगळं केलं, पार टेस्ट बेबी करायचा प्रयत्न केला, तरी परंतु ते पुढे टिकलंच नाही, झालंच नाही. मग याच्यात कुठेतरी काय कमी पडतं? याचा विचार जेव्हा माणूस डॉक्टरच्या दवाखान्यातून बाहेर येतो तो म्हणतो नशिबात काहीतरी कमतरता असेल. म्हणजे उपचारात कमतरता नाही हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माणूस नशिबाचा आधार घेतो की एखाद्या दवाखान्यात एखादा हार्ट अटॅकचा पेशंट ऍडमिट केल्या डॉक्टरनी फार उत्साहात उपचार चालू केले आणि मग त्याच्यानंतर त्या नातेवाईकांना आधी डिपॉझिट भरा, आम्ही सांगतो भरून टाका, 50,000 भरा. आणि भरल्यानंतर मग सगळे नातेवाईक गोळा करतो. भरले त्यांनी फोन करतो, हो भरले का काउंटरला? भरले ना, मग थांबा आता सगळे गोळा करतो. आता असं हे तुमच्या बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे. आता इथं थोडासा प्रश्न असा आहे की सगळेच उपचाराला प्रतिसाद देतात असं नाही. डिपॉझिट सगळेच भरतात पण उपचाराला सगळेच प्रतिसाद देतात असं नाही. जर यांना आपल्याला 24 तास गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही. हे सगळं देवाच्या भरोशावर आहे. डिपॉझिट देव घेतो का? नाही, डिपॉझिट आम्ही घेतो. पण भरोसा कोणाच दाखवतो? देवाच दाखवतो. देवाला डिपॉझिट पाहिजे का? नाही. मग हे म्हणतात अहो असं आहे, मग डॉक्टर तुम्ही आधी तर म्हणायचं ना, मग डिपॉझिट आम्ही थोडंसं कमी भरलं असतं का? पण नाही ना, मग आम्ही काय कमी करू तुम्हाला. हा सगळा खेळ खंडोबाचा चाललाय ना सगळ्या जगात. सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपनों में पल्लों में पैसा होए तो सभी खुशामद करते, जब अपने पे बखत पड़ेगा कोई साथी नहीं चलते. माय बाप भाई जोरू और बहन साले, जिनका यारो भला किया वो भी मिठाना बोले, बड़ा प्यार जोरू पर लड़का वो भी दूर से पाणी बतावे. लय प्रेमाचं पोरग, पण बाप मेला आणि त्याला इथं आणला आणि पोराला सांगितले बापाला पाणी पाच म्हणलं असं लांबून दोचकतो. त्याला वाटतं बापाचं भूतभीत झालं आणि आपल्या मनगुटी बसलं. हेच बाप आपला काम काढीन, तो आपला घाबरत. सगळ्यात मोठी भीती माणसाला 2 गोष्टीची असावी. एक ईशभय. ज्याला ईश्वराची भीती नाही त्याच्यासारखा नालायक जगात कुणीच नाही. जो घाबरतच नाही. आपण म्हणतो कोणालाच भीत नाही. हे कुठपर्यंत शक्य आहे? माणसापर्यंत ठीक आहे, असे माणसातले डॉन असतात ना, हे कुठपर्यंत घाबरू नये? माणसापर्यंत यांची स्पर्धा असावी. पण जेव्हा ईश्वर आणि माणूस याच्यापैकी ज्याला ईश भय नाही त्याला धर्म नाही. आता हे बघा बरं का थोडस, ईश भय नाही त्याला धर्म नाही. तो कोण आहे? तो धर्मातला माणूसच नाही. धर्माच्या धार्मिकतेचा त्याच्याशी संबंध नाही. तो कोण आहे? तो राक्षस आहे, तो हैवान आहे, तो सैतान आहे. आपण म्हणतो ना, हे राक्षस, हैवान, सैतान हे जे शब्द आहे हे आमच्या अभंगामध्ये एका ठिकाणी एक संदर्भ सांगतो. भावे गावे गीत तुझं भावा आहे देव, चित्त करोनिया शुद्ध तरी हा सुलभ उपाय. आता हे थोडं संदर्भात सांगितलं काय की माणसाला जन्माला आल्यानंतर माणसातून 2 प्रक्रियेचे घटक घडतात. हाच माणूस
देवाच्या प्रक्रियेला जाऊ शकतो आणि हाच माणूस दानवाच्या मार्गाला जाऊ शकतो. माणूस तोच. आईच्या पोटी रावणाने जन्म घेतला, आईच्या पोटी रामाने जन्म घेतला, पण तो राक्षसाच्या प्रक्रियेत गेला, हा देवाच्या प्रक्रियेत गेला. बघा बघा आता हे थोडस. तर तुम्ही आम्ही सगळे माणसाच्याच पोटी जन्म घेतो, पण पुढे 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 सॉफ्टवेअर डेव्हलप करताना आपलं सॉफ्टवेअर बघा बघा, सॉफ्टवेअर इंजिनियर असले पाहिजे. इथले बसणारे कोण असतात? इथे बसणारे सॉफ्टवेअर इंजिनियर असतात. कशावर सॉफ्टवेअर काम करतात? हे अंतःकरणावर काम करतात. मन बुद्धी चित्त आणि अहंकार. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नित होय त्यांसी, दुःख जे देईल सर्व सुख कळी, होतील शीतल अग्निज्वाळा, आवडेल जीवा जीवाचे या परी, सकळा अंतरी एक भाव. तुकाराम म्हणे कृपा केली नारायणे, जाण जीते येणे अनुभवे. हे सॉफ्टवेअर आहे ना. भजन म्हणणे काय? सॉफ्टवेअर आहे. कीर्तन ऐकणं काय? सॉफ्टवेअर आहे. तमाशाला जाणं काय? सॉफ्टवेअर आहे. बघा बरं का, नीट ऐकून घ्या. हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं काम चालतं. आणि हे सॉफ्टवेअर खराब असेल तर तुमच्या कॉम्प्युटरचं सॉफ्टवेअर किती चांगलं असलं तरी तुमची बुद्धी ही हळूहळू 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 भकास आणि विध्वंसाकडे जाते, विध्वंसाकडे जाते. आणि म्हणून माणसाला, मनुष्य हा एक पशु आहे. मनुष्य पशुयोनीतून आला. तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये एक चिंतन सांगतात. मनुष्य पशुयोनीतून आला, नराचा नारायण करणे त्याला, संस्कारीला क्रमाक्रमाने. संस्कार हा जो शब्द आहे हाच खरा धर्म आहे. म्हणून तर आपण 16 संस्काराची नावं सांगतो, पण 16 संस्कारापैकी फक्त अंत्यसंस्कारच आम्हाला माहिती आहेत. बाकीचा कुठलाही संस्कार आमच्या जीवनात आम्ही प्राथमिकता स्वीकारित नाही. सोपस्कार म्हणून सगळं करतो. सोपस्कार म्हणून जा याला कान टोचून आणा, जा याचं बारसं घालून टाका, मग बारसं उक्त देऊन टाकतो, सगळ्यांना बोलवतो, सगळं गाव गोळा करतो. ही दांभिक प्रतिष्ठा जी आम्ही निर्माण केली ना, आम्ही सगळ्या संस्काराला सोहळा करायचा सुरू केला. सोहळा लग्न सोहळा. खरं तर लग्न संस्कार आहे. लग्न संस्कारामध्ये जो विधी आणि जे दिवस अडकलेले असतात ते सगळे एक ट्रेनिंग सेंटरचं काम असतं. ट्रेनिंग सेंटर म्हणजे लग्नानंतर याच्या संसारातल्या अडचणी आणि त्याच्यावर करावी लागणारी मात हे ट्रेनिंग सेंटरमध्ये सांगितलं जातं. 15 दिवस आधी त्या पोराची आत्या, त्या पोराची मामी, त्या पोराची मावशी त्यांच्या लग्न घरी येऊन जेव्हा राहायची, तेव्हा ती त्या लग्न घरी त्या नववधूला जिचं लग्न व्हायचंय तिला प्रशिक्षण द्यायची. भाई असं नको वागू बरं का, आता इथून पुढे तू पोरगी होती, आता तुला सून व्हायचंय, तिथं असं ठेलारपणा करू नको, हे असे नको वागू, पदर असं धरीत जा. हे ट्रेनिंग राहिलंच नाही. आता लग्नाला 12:20 मुहूर्त असला तर 12:05 जर तुम्ही त्या कार्यालयात गेले तर कुत्रं सुद्धा नसतं. मग मामी किती वाजता येते? ती म्हणती माझं सगळं झालंय, मला साडी देणार आहेत, मी त्यांना देणार आहे. हा सगळा आमचा देवाण घेवाण, किती बोला देता किती बोला घेता, हे आमचं चाललं. मग सगळं कोरडं. आशीर्वाद कसे आमचे कोरडे. कोणतरी भाषण करायचं, यांना कल्याण करो. आता यांचंच कल्याण अजून झालं नाही, तिथं आशीर्वाद देऊन काय होणार आहे? पण एखाद्या व्यवस्थेमध्ये आम्ही संस्काराचं सोहळ्यात रूपांतर केलं आणि इथंच आमचं वाटोळं झालं. हे लक्षात घ्या. हा समाज एकमेकाला बंधनात अडकवण्यासाठी धर्म स्थापन झाला. याच्यामध्ये बंधन आहे. पितृधर्म काय, मातृधर्म काय, भ्राताधर्म काय, मित्रधर्म काय, राजधर्म काय. हे धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे बंधन. धर्म म्हणजे कर्तव्य. झालेली सेवा यामध्ये काकस्पर्श ही अंतिम सत्यता असते. त्यामुळे ते एखाद्या मालिकेत कसं असतं की नेमकं रंगात येतो मालिका आणि मग ते मालिका जाहीर करते ब्रेक के बाद. तसा आपलं राहिलेलं ब्रेक के बाद पुढे कधी भेटू त्यावेळेस राहिलेली सेवा करू. बोला पुंडलिक वरदे.